नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। माझ्यासोबत घातपाताचा प्रकार, अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न, मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट। नेमकं काय आहे प्रकरण या संदर्भात आता आपण खोलवर चर्चा करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे। माझ्यासोबत घातपाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला असून अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचा संशय असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहे। नाशिक जिल्ह्यातील दौऱ्यावर असताना सालेर किल्ल्यावर हा प्रकार घडला असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे। सोबतच आपल्याही जीवाला धोका असू शकतो, पण याला आम्ही घाबरत नाही, तसेच अशा घटनांची भुजबळांप्रमाणे कुठेही वाच्यता करत नसल्याचे देखील जरांगे म्हणाले आहे। मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणीच्या मागणीसाठी मनोज जरांगे 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे। विशेष म्हणजे आपले उपोषण आता कठोर असणार असून या काळात आपण ना पाणी घेणार ना उपचार घेणार अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे। मराठा समाजाला सरकारने दिलेल्या राजपत्रित अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी आपण उपोषण करत असल्याचे जरांगे म्हणाले आहे। याच वेळी बोलताना जरांगे यांनी आपल्या अंगावर गाडी घालून अपघात झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न झाला होता। पोलिसांनी त्या वाहन चालकाला ताब्यात देखील घेतले होते। याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या OSD यांना माहिती दिली असल्याचं जरांगे म्हणाले आहे। दरम्यान याबाबत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की आम्हाला भीती असून देखील आम्ही सांगत नाही। आमच्यासोबत 7 वेळा अशा घटना घडल्या, मात्र याबाबत आम्ही कुठेच काहीही सांगत नाही। सालेर किल्ल्याजवळ आमच्या गाडीवर टेम्पो आला होता, पण आम्ही संरक्षणाची मागणी केली नाही। तसेच आमच्यासोबत घातपाताचा प्रकार घडला म्हणून देखील कुठे सांगितलं नाही। आम्ही सालेर किल्ल्यावर गेलो होतो, सर्व गाड्या खाली लावण्यात येतात, मात्र वरती अचानक कुठून तरी एक पिकअप तेथे येते आणि त्यावेळी मला लक्षात आले नाही, पण दर्शन करत असताना पोलीस लवकर चला म्हणून गडबड करत असल्याचे मला शंका आली। त्यामुळे खाली काहीतरी घडलं असल्याचे मला जाणवले, पण पोलिसांनी नेमकं काय घडलं याबाबत मला कळूच दिले नाही। पण पिकअप सारखी एक गाडीचे ब्रेक खराब झाले म्हणून जोरात वरून खाली आली। प्रचंड वेगाने आलेली ही गाडी आमच्या अंगावर आली असती तर आमचा भुगा झाला असता, पण एकाने जोराने आवाज दिल्याने लोक उड्या मारून बाजूला पडले। पोलिसांनी त्या गाडीच्या चालकाला पकडले असता कोणाचं तरी नाव घेऊन मला पिकअप घालण्याचे सांगण्यात आल्याचे म्हटले। हा सर्व प्रकार खरा आहे की खोटा आहे याबाबत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या OSD कडे केली असल्याचे जरांगे म्हणाले आहे। तर या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आताच सबस्क्राइब करा। सोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।